नमस्कार मंडळी, राधाश्रीचे बोल या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. खूप दिवसांनी पुन्हा व्हिडिओ करत आहे. काही अडचणी असतात, घरातली कामं असतात, महिला म्हटलं की स्त्री म्हटलं की, आणि पुन्हा बॅक टू द पॉईंट येताना त्या अडचणीतून मार्ग काढत व्हिडिओ शूटिंग करावं लागतं. मी तुम्हाला आधीचे माझे जे व्हिडिओ होते त्याच्यातून टॅरो कार्डविषयी माहिती दिली. आज तसंच एक मेजर अर्काना टॅरो कार्ड मी घेऊन येत आहे, ज्याचं नाव आहे हँगमॅन. हे बघा, हँगमॅन कार्ड मेजर अर्काना कार्डमधलं हे 12 नंबरचं कार्ड आहे. मी आधीही सांगितल्याप्रमाणे कुठल्याही कार्डबद्दल जेव्हा आपल्याला जाणून घ्यायचं असतं तेव्हा त्यातले बारकावे, त्या कार्डवरचे सिम्बल्स, सगळं काही वहीमध्ये नोंद करून ठेवणं, ते लिहून काढणं फार महत्त्वाचं ठरतं. लिहून ठेवल्यानंतर आपली उजळणी छान होते आणि आपण जेव्हा टॅरो कार्ड रीडर म्हणून काम करतो, प्रश्नकर्त्यांना उत्तरं द्यायच्या भूमिकेत आपण असतो, तेव्हा हे लिखाण, सतत केलेलं मननचिंतन आपल्या उपयोगी येतं. आपल्याकरता तेच वरदान ठरतं. तर हँगमॅन काय म्हणतो बघा, ह्याचा उजवा पाय जो आहे ना, बघा, हे मिरर इमेज आहे ही. तर त्याचा उजवा पाय सरळ आहे आणि डावा मुडपलेला आहे. हे अपराईट डाऊन दाखवते मी, कारण तुम्हाला नीट कळावं म्हणून. तर डावा पाय हा उजव्या पायाच्या मागे गेला आहे. पायानी काय करायचं असतं? सतत चालायचं असतं, नाविन्याचा शोध घ्यायचा. भटकंती ही पायानीच करायची आहे. त्यामुळे याच्या पायामध्ये त्यांनी घातलेली सलवार किंवा पॅन्ट म्हणूया, ती लाल रंगाची येते. पुन्हा जे आपण पाहिलेलं आहे की मंगळाला लाल रंग हा आवडतो, त्याच रंगामध्ये तो आपल्याला दिसतो. आणि लाल रंग आहे तो कृतीचं, सृजनशीलतेचं प्रतीक आहे. म्हणून हा लाल रंग पुन्हा इथे दाखवलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्याबरोबर पिवळा रंग आहे. हँग झाला असलास, काही काळ स्टक झाला असलास तरी पुन्हा तुझ्या आयुष्यात नवीन दिवस, नवीन ऊर्जा येणार आहे. त्याला डिनोट करणारा पिवळा रंग या हँगमॅनच्या डोक्याच्या मागे सूर्याच्या प्रतीकाच्या रूपात आणि त्याच्या बुटांच्या रूपातही हा पिवळा रंग आपल्याला दिसून येतो. कधी कधी असं होतं स्त्रीच्या आयुष्यामध्ये की अनेक वर्ष ती संसार करत असते, तिला माणसांचे स्वभाव माहिती असतात, ती असंच वागणार हेही माहिती असतं, तरीही तिला प्रश्न पडतो, का बरं ही माणसं अशी वागत आहेत. त्यावेळेला ती थोडीशी स्टक होते त्या स्थितीमध्ये, मनाच्या त्या स्थितीमध्ये, आणि त्यातून तिला बाहेर पडण्यासाठी लेट गो करावं लागतं. तर हँगमॅन जेव्हा वाचनात येतं तेव्हा आपली परिस्थिती आपण काय करायची, तर लेट गो करायची. त्या परिस्थितीकडे जी अडचणीची आहे, जी त्रासदायक आहे, तिथे तटस्थतेची भूमिका, त्याच्याकडे तिसऱ्या माणसाच्या नजरेतून पाहणं, काही काळ मेडिटेशन करणं आणि मग त्या परिस्थितीला लेट गो करणं शक्य होतं. आणि हे सगळं डिनोट करणारं कार्ड आहे, 12 नंबरचं कार्ड, अर्थातच मेजर अर्काना कार्ड, आणि ज्याचं नाव आहे द हँगमॅन. तुम्हालाही टॅरो रीडर व्हायचं असेल, त्यातून पैसे कमवायचे असतील तर जरूर प्रयत्न करा. सिम्बलचा अभ्यास करा, मेजर आणि मायनर कार्डचा अभ्यास करा आणि स्वतःला सक्षम बनवा. तरच आपल्याला चरितार्थाचं, आपल्या मॅनिफेस्टेशनचं एक दालन खुलं होतं. आणि अर्थातच लोकांच्या समस्या सोडवल्या की आपल्याला आनंदही मिळतो. धन्यवाद. पाहत रहा राधाश्रीचे बोल हे यूट्यूब चॅनल. तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. सध्या आपली रजा घेते. धन्यवाद.